शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा मुहूर्त ठरला। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर विधान भवनात निकाल वाचन, निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, तर विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। राहुल नार्वेकरांचा निर्णय कायद्याला धरून नसणार, तो पूर्णपणे राजकीय असेल। अध्यक्षांच्या निर्णयावर दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात। पृथ्वीराज चव्हाणांसह अनिल परबांची टीका। येवल्याचे येडपट बाजाराची पिशवी घेऊन फिरतय, एकदा आरक्षण मिळू द्या मग त्याची सोय बघतो। बीडमधल्या सभेतनं जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्ला बोल। धनगर आरक्षणाच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टात याचिका, 63 पुरावे न्यायालयात सादर। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचंही आंदोलन। 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात। भुजबळांच्या मागणीनुसार त्यांना 22 जागा दिल्यास भाजपने विचार करावा। जागा वाटपावर कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया। जागा वाटपासंदर्भात आज मवियाची दिल्लीत बैठक। जागा वाटपावर दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता। कृषी निर्यातीत बंदीचा फटका नाही, कृषी निर्यातीत घट होण्याची शक्यता केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी फेटाळली। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर। गारगोटीमध्ये दुपारी 3 वाजता तर संध्याकाळी 7 वाजता कोल्हापुरात आदित्य ठाकरेंची सभा। कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 85% पूर्ण। मुंबईत जानेवारी अखेरपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी सुरू होणार। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामिनावरती आज सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचे 100% भूसंपादन पूर्ण। 1% भूसंपादन करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार। नागपुरातील अंबाझरी तलाव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। नागपूर खंडपीठाच्या दणक्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग। मुंबईतल्या हवेच्या दर्जात सुधारणा। सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98 समाधानकारक स्थिती। राज्यातील JN1च्या रुग्णांची संख्या 250 वर। एकट्या पुण्यात JN1च्या 150 रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये 22 रुग्ण। फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाऊर यांचं निधन। बेकेनबाऊर खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या 3 व्यक्तींपैकी एक।